मुंबईची लोकल म्हणजे इथल्या माणसांची जीवनवाहिनी, पण 9 जून 2025 रोजी सकाळी जे घडलं त्याने तीच जीवनवाहिनी मृतवाहिनी ठरली। सकाळी 9:30च्या सुमारास मुंब्रा आणि दिवा या मार्गावर दोन लोकल ट्रेन एकमेकांच्या जवळून जात होत्या। सकाळचा टाइम असल्यामुळे गर्दी इतकी होती की काही प्रवासी ट्रेनच्या दारात तर काही प्रवासी ट्रेनच्या फुटबोर्डवर देखील उभे होते। आणि तेवढ्यात जेव्हा या दोन लोकल ट्रेन एकमेकांच्या जवळ आल्या त्याच वेळी एका ट्रेन मधील प्रवाशांच्या बॅगने समोरून येणाऱ्या ट्रेन मधील प्रवाशांना धक्का बसला आणि त्या एका क्षणातच सगळं बदललं। 13 प्रवासी डायरेक्ट रुळावर पडले, त्यामध्ये 6 जणांचा जागीच मृत्यू तर 7 जण गंभीर जखमी झाले। आणि यात विशेष म्हणजे या मृतांमध्ये विकी मुखाडल या नावाचे GRP पोलीस कर्मचारी देखील होते। त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं, पण त्यांना सुद्धा त्यांचा जीव गमावा लागला। मित्रांनो, या अपघाताचं कारण अजूनही समोर आलं नाही, पण या अपघाताचे 3 ते 4 कारण समोर येत आहेत। ते कारण म्हणजे त्यातील पहिलं कारण म्हणजे गर्दीमुळे प्रवाशांची एकमेकांना झालेली धडक, दुसरं कारण म्हणजे बॅग किंवा धातूची वस्तू लागून प्रवासी खाली पडले असतील, तर तिसरं कारण म्हणजे ट्रॅक जवळील वळण अतिशय धोकादायक असल्याचं आधी नोंदवलं गेलं होतं। आणि चौथं कारण हे मी तुम्हाला विचारतो, म्हणजे तुम्हाला या अपघाताबद्दल काय वाटतं? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा। या घडलेल्या भीषण अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने चौकशी सुरू केली। CCTV फुटेज तपासलं जातंय, प्रत्यक्ष प्रवाशांकडून माहिती घेतली जात आहे। पण यावरही काही लोकांचे प्रश्न आहेत, हे पहिल्यांदा झालं आहे का? या आधीच्या वळणावरून धोक्याची सूचना दिली गेली होती तरी कुठलीही उपाययोजना केली नाही। तर विरोधकांनी रेल्वे मंत्र्यावर निशाणा साधला। ते म्हणाले लोक फक्त आकडा आहेत का? तर दुसरीकडे सरकारकडून लोकलला स्वयंचलित दरवाजांची घोषणा केली गेली, पण ती सुद्धा अजूनही कागदावरच आहे। मित्रांनो, आपण नेहमी म्हणतो प्रशासन काही करत नाही, पण आपण स्वतःही थोडा विचार केला पाहिजे। ट्रेनच्या दारात उभं राहणं, धावत्या ट्रेन मध्ये चढणं आणि इत्यादी गोष्टी, ह्या सर्व गोष्टी आपल्या हातातल्या आहेत। त्यामुळे आपण थोडी काळजी घेतल्यानंतरही हे अशा अपघात टाळू शकतात। सरकारवर टीका करायला पाहिजे, पण आपणही एक जबाबदार नागरिक म्हणून सुरक्षित प्रवास करायला शिकलं पाहिजे। 9 जूनची घटना ही एक भीषण इशारा आहे। ही चूक पुन्हा होऊ नये यासाठी आपण एकमेकांना सावध करू शकतो, नियम पाळू शकतो आणि कदाचित अशा मोठ्या घटनांना देखील टाळू शकतो। या घटनेतील सर्व मृत पावलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि भविष्यात अशा घटनांमध्ये कोणाचाही प्राण न जावो अशीच प्रार्थना। तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। जय महाराष्ट्र।